झी 24 तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। तर उद्या दुपारी 2 वाजता रवींद्र तारूला पौड कोर्टात हजरही करण्यात येणार आहे। रवींद्र तारू यांनी गैरव्यवहार करत दस्त बनवून दिलेले होते। तर याबाबतची पुढची कारवाई काय असणार आहे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। झी 24 तासने उघड केलेल्या कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर रवींद्र तारू याला अटक करण्यात आलेली आहे। नेमकी पुढची कारवाई कशी असणार आहे, आपल्याबरोबर डीसीपी विशाल गायकवाड आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। अटक करण्यात आलेली आहेत, काय काय गुन्हे आहेत आणि कशा पद्धतीने पुढची कारवाई असणार आहे। बावधन पोलीस स्टेशन येथे रजिस्टर 523/25 या गुन्ह्यामध्ये कागदपत्र प्राप्त करण्यात आले। कागदपत्राच्या पडताळणीवरून आणि आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये हा दस्त ज्यांनी नोंदवला होता ते रवींद्र तारू दुय्यम निबंधक हवेली 4 यांना आज तपासकामी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। साधारणतः उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, किती वाजेपर्यंत हजर करण्यात येणार आहे आणि नेमकं तपासाची दिशा कशी असणार आहे? यामध्ये संबंधित दुय्यम निबंधक तारू यांना उद्या दुपारून पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येईल आणि त्यानंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल। एकंदरीतच रवींद्र तारू यांना अटक करण्यात आलेली आहे आणि उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर केले जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू राहील। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।